राखीन मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त असा जबरदस्त आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे आता आजी जी आहे ना, ती मात्र म्हणत असते की सगळ्या बाजूनेच ना नुसतं टेन्शन टेन्शन. इकडे आता भाग्य आणि प्राजूला कळत नसतं की आता घरात काय झालं आहे, पण इकडे आता आजी बोलून बसते की आता काही हे एवढं नाटक आपल्याला सहन होत नाही. आत्ताच्या आत्ता हे नाटक पुरे झालं, बस झालं असं बोलून आता हे नाटक ती लोक थांबवतात. जसं आता ते नाटक ती लोक थांबवतात ना, तसं मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की नक्की काय झालं आहे. म्हणजे मगाशी तुम्हा लोकांना काहीतरी झालं होतं आणि आता तुम्ही सगळीजण हसताय. अरे कारण तरी सांगा ना काय झालं आहे ते, असंही आता बोललं जात असतं. मग तेव्हाच ना, काही नाही खरं तर ना, ह्या चारूलासुद्धा हसू आवरत नाही असं मामा बोलतात. मग आता मामांना चारू म्हणत असते की अहो किती वेळ झाला ते हसू दाबून ठेवलं होतं, जमतच नव्हतं कसं करायचं ते, आणि शेवटी त्याचा बांध फुटलाच. तेच आता इथे तृप्तीही म्हणत असते, माझंही ना तोंड असं दुखायला लागलं होतं एवढा वेळ शांत राहून राहून, म्हणूनच मलाही करमत नव्हतं आणि समजतही नव्हतं की काय करावं ते, आणि म्हणूनच मी सुद्धा तोच विचार केला की आता कधी एकदा तुम्ही लोक बोलताय. हां चोंबडे, तू तोच विचार करशील असं आजी तृप्तीला बोलत असते. पण आता तुम्हा सगळ्यांना झालंय काय, तुम्ही सगळीजण असं का वागताय, हाही प्रश्न आता पडलेला असतो आणि विचारला जातो. मग आता तुमच्या डोक्यावर काही परिणाम झाला आहे का? मग अशी सगळीजणं टेन्शनमध्ये होतात आणि आता तुम्ही सगळीजणं हसताय. आता प्राजू आणि इथे असणारी भाग्या बोलत असते, पण काय झालंय मामा सांगशील का? मग तेव्हाच ना आता मामा सगळं काही सांगू लागतो. मामा बोलत असतो की आता आपलं सगळं टेन्शन दूर झालेलं आहे. मग मामाला विचारलं जातं की पण कसं कसं काय टेन्शन दूर झालंय, काय झालंय? मग आता मामा सांगत असतो की हे बघा 5 लाखाचा चेक, आणि आता जसा मामा 5 लाखाचा चेक दाखवतो तसा मात्र खूप मोठा धक्काच ना इकडे आता असतो, तो म्हणजे बसलेला या प्राजूला. कारण प्राजूला डाऊट संशय येत असतो की हा चेक नक्कीच ना सुलक्षणा मॅमने दिला असेल, आणि म्हणूनच मग ते विचारते सुद्धा हा नक्की चेक कसला आहे मामा. तेव्हा ना मामा आता तिला सांगू लागतात की खरं तर ना बरेच दिवस झाले मला ही ऑफर येत होती, पण मी नाकारत होतो. मला ना आता आयुर्वेदिकचं पुस्तक लिहायची चांगली संधी मिळाली आहे आणि त्यासाठी मजबूत असे भरपूर पैसेही मिळणार आहेत. मग त्यांनी ॲडव्हान्समध्ये मला त्याचे 5 लाख रुपये दिले आहेत. मग आता एवढे पैसे पुस्तक लिहायचे, यावर सुद्धा कुठेतरी संशय जो आहे ना तो आता येत होता. म्हणूनच मग आता इकडे जेव्हा प्राजू आणि भाग्या बघत असतात तो चेक, तेव्हा प्राजूला डाऊट येतो, पण भाग्याला याबद्दल कळत नाही. कारण प्राजूला या गोष्टी माहिती होत्या ना की कशा जुळवून आणायच्या असतील तर त्या बरोबर सुलक्षणाला जुळवता येतात त्या गोष्टी. म्हणूनच आता ह्या सगळ्याचा प्राजू जी आहे ती विचार करत असते. पण आता प्राजू तोंड तिकलं का होईना मामाचं अभिनंदन वगैरे करत असते. मामाला म्हणत असते की बरंच झालं, एकंदरीत ही आनंदाचीच बातमी आहे मामा. पण आता इकडे प्राजूच्या मनात बरंच काही सुरू असतं. कारण प्राजूला संशय येत असतो, प्राजूला पूर्णपणे वाटत असतं की हे सगळं काही दुसरं तिसरं कोणी नाही, तर हे फक्त आणि फक्त ना त्या यांनीच केलेलं असणार आहे. सुलक्षणा मॅडम ना त्यांना जर ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्या मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जातील हेही माहिती असतं, आणि त्यासाठी ना इथे प्राजक्ता विचार करत असते. पण मामाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ह्या सगळ्या काही गोष्टी बघूनच ना आता एकदमच ना कसंच भरून आलेलं होतं. कळत नव्हतं की आता काय करावं ते. तेच आता प्राजक्ता तिथे सगळ्यांसमोर दाखवून देत नसते, ती आता शांत असते. पण आता जेव्हा प्राजक्ता शांत असते ना, तेव्हा मात्र आता दुसरीकडे मामा म्हणत असतात की आनंद मला या गोष्टीचा आहे की उद्या आता आपल्याला ना हे पैसे त्या माणसाला देता येईल आणि आपलं घर लवकरात लवकर सोडवून घेता येईल. नाहीतर मी तोच विचार करत होतो की कसं झालं असतं, पण या सगळ्या काही गोष्टी एकंदरीत बऱ्याच झाल्या आहेत की झाल्या आहेत. नाहीतर मलाही भीती वाटत होती की कसं सगळं काही जमून येतं ते.
तही आता मामा बोलत असतात. मामा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात ना, तेव्हा मात्र आता मामांना इकडे प्राजक्ता नीट बघत असते. मामांच्या चेहऱ्यावरचा आनंद प्राजक्ताला स्पष्ट दिसत असतो आणि त्यामुळेच ना प्राजक्ता आता मामाला बोलत असते की मामा हे सगळं तर ठीक आहे, पण आपण घरात राहायला जाणार आहोत का? मग आता मामा सांगत असतात की हो, उद्या आपण त्या माणसाचे पैसे देऊन टाकूया, मग आपल्याला उद्यापासूनच घरी जाता येईल. आता तसंही इथे आपल्याला बरेच दिवस राहता आलं आहे, पण आता इथे राहणंसुद्धा अवघड होतं आहे ना, गिचबड होते. त्यापेक्षा आपण आहे ना आपल्या घरी जाऊया, असंही आता त्यांचं बोलणं ठरत असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरतात तेव्हा मात्र आता आजीही आता सगळ्यांचंच तोंड गोड करते. आजी म्हणत असते की घ्या घ्या, सगळ्यांनी बरं आता तोंड गोड करा, म्हणजे कसं सगळ्यांनाच बरं वाटेल. उगाचच ना वेळ वाया जराही घालवायचा नाही, असं बोलून आता आजी ज्या आहेत त्या मात्र आता प्रत्येकाला खायला देतात आणि आता प्रत्येकाचं तोंड गोड करतात. त्यातच आता इकडे प्राजक्तासुद्धा उभी असते, तर प्राजक्ताच्या हातावर सुद्धा गोडाचं आजीनं ठेवलेलं असतं. पण प्राजक्ताला टेन्शन हे भलतंच असतं, कारण प्राजक्ताला ना डाऊट येत असतो. ती आता विचार करत असते की कसं हे सगळं काही जुळवून आणायचं, आणि त्यासाठी तिचं मन आहे ना नुसतं आता घाबरत असतं. त्यासाठी ती विचार करत असते की एकदा बाहेर जाऊन आहे ना सुलक्षणा मॅडमना विचारायला हवं, कारण तिला पुस्तक लिहायचे 5 लाख रुपये कोणी इतक्या पटकन येणार नाही तेही माहिती होतं. आणि त्यामुळेच आता प्राजक्ता बाहेर येऊन थोडा विचार करते की सुलक्षणा मॅडमला कॉल करू का, काय करू काय नाही, हे असं तिला नुसतं ना वर खाली व्हायला झालेलं असतं. त्यामुळे तिला सुधरत नसतं की काय करावं ते. पण नंतर ना ती विचार करते की नाही, सुलक्षणा मॅडमना तर कॉल तर करायलाच हवा, कारण वेळ वाया घालवून चालणार नाही आहे, असंही आता ती म्हणत असते. कारण पुस्तक लिहायचे 5 लाख रुपये एवढं तर शक्यच नाही. मग आता तिने सुलक्षणाला कॉल केलेला असतो. सुलक्षणाला जसं ती आता कॉल करते ना, तसं आता ती तिला विचारते की सॉरी, पण मी तुम्हाला इतक्या रात्री कॉल केला, मला तुम्हाला एक विचारायचं होतं की मामाला पुस्तक लिहायचे 5 लाख रुपये भेटले आहेत, मग हे सगळं कसं काय? तेव्हाच ना आता खरं तर मामाला पुस्तक लिहायचे 5 लाख रुपये भेटलेत, यातच खरंच खूप कौतुक आलं, म्हणजे मामाला आता पैसे भेटत आहेत. पण आता सुलक्षणाला प्राजक्ता डायरेक्टच म्हणते की मला असा दाट संशय आहे की हे पैसे तुम्हीच दिलेले आहात. मग तेव्हाच ना इथे सुलक्षणा म्हणत असते की बघ, घरात कोणाला संशय यायला नको, तुझे मामा स्वाभिमानी आहेत आणि त्यांना जर कळलं की हे पैसे मी उसने दिले आहेत तर ते घेणार नाहीत. उलट 5 लाख रुपये जर त्यांना त्या सगळ्या ह्याचे मिळत असतील तर त्यामुळे त्यांनाही खुश वाटेल आणि त्यांनाही बरं वाटेल की त्यांच्या मेहनतीचे हे पैसे आहेत. त्यांना जर कळलं की हे पैसे मी दिलेत तर ते घेणार नाहीत आणि तुम्ही नेहमीच ना बाहेरच राहाल, रस्त्यावर राहाल, आणि त्यामुळेच मी हा विचार केलेला आहे. आणि तसंही आजच्या याच्यामध्ये 5 लाख रुपये पुस्तक लिहायचे कोणीही देत नाही, पण म्हणूनच मग तुम्ही तरी का दिले? म्हणजे मी तुम्हाला अजून कुठे म्हटलं आहे की मी लग्नाला तयार आहे म्हणून? मी तुम्हाला हेही सांगितलं नाही आहे, कारण तुम्ही ना माझी अटही मान्य केलेली नाही आहे, त्यामुळे मी या सगळ्याला तयार होऊ शकत नाही, असंही आता डायरेक्टच प्राजक्ता सुलक्षणाला बोलत असते. सुलक्षणा प्राजक्ताला म्हणत असते की मला माहिती आहे तुझ्या अटीचं, पण मी एक माणुसकी म्हणून चांगल्या अर्थाने विचार केला. किती दिवस तुम्ही असं रस्त्यावर राहणार, असं दुसऱ्यांच्या घरात राहणार, आणि म्हणूनच मग तुझ्या अटीचं राहू दे बाजूला, पण उद्या येताना ना जरा मला भेटायला ये आणि येताना तुझ्या बहिणीची भाग्याची पत्रिकासुद्धा घेऊन ये, असं देखील सुलक्षणाने सांगितलेलं असतं. फोन ठेवल्यावर प्राजक्ता विचार करते की 5 लाख रुपये दिले आहेत आणि सोबतच आता पत्रिकासुद्धा घेऊन यायला सांगतायत, म्हणजेच सुलक्षणा मॅडमने भाग्या आणि आरवच्या लग्नाचा विचार केलेला दिसतोय, म्हणूनच तर त्यांनी मला पत्रिका घेऊन बोलवलं आहे. हाही विचार ना आता इथे असणारी प्राजक्ता करत असते. प्राजक्ता बाहेरच थांबलेली असते, कारण ती आता कौस्तुभची वाट बघत असते. कौस्तुभ तेवढ्यातच तिथे आलेला असतो. कौस्तुभ आल्यावर प्राजक्ता कौस्तुभला म्हणत असते की किती वेळ झाला मी वाट बघते, आताही तुझं काही चालू आहे का? रात्रीचं काय चाललंय तुझं? तेव्हाच ना तो म्हणत असतो की नाही ग, घर एवढंसं छोटूसं आहे, एकतर त्यामध्ये तृप्तीची कटकट असते, इथे जायचे तिथे जायचे, त्यापेक्षा जरा बाहेर मोकळ्या हवेत फिरलं ना की बरं वाटतं, आणि एकदा चूक केली आहे ग, पुन्हा नाही करणार, असं देखील कौस्तुभ आता बोलत असतो. त्याच वेळेला कौस्तुभला
आता प्राजक्ता म्हणत असते की बरं ठीक आहे, मी काय बोलते ते नीट ऐक. मग आता कौस्तुभ बोलत असतो बोलला. मग कौस्तुभला प्राजक्ता सांगत असते की बाबांना 5 लाख रुपये पुस्तक लिहायचे मिळाले आहेत. खरं तर ते 5 लाख रुपये सुलक्षणा मॅडमनी एक मदत म्हणून आपल्याला दिले आहे, पण बाबा आपले ते पैसे घेणार नाहीत हे तुलाही माहिती आहे. म्हणून प्राजक्ता आता सांगत असते की सुलक्षणा मॅडमने असं काहीसं कारण सांगून ते पैसे दिलेले आहेत, त्यामुळे आपण ते पैसे जे आहेत ना ते नीट जपून ठेवायला हवेत. आणि त्यामुळेच ना आपण हे पैसे जे आहेत ते बाबांना तर दिलेले आहेत, पण हे पैसे बाबा काय म्हणतात की त्या गुंडाला द्यायचे आणि आपलं घर सोडवायचं. तर तुला तर माहिती आहे 5 लाखामध्ये आपलं घर नाही. कौस्तुभ म्हणतो की हो 20 लाखाला ते घर गहाण आहे. मग आता पुढचे जे 15 लाख आहेत ते सुद्धा सुलक्षणा मॅडम देणार आहेत, पण बाबांसमोर आपल्याला एवढंच दाखवायचं आहे की त्या गुंडांना 5 लाख रुपयेच द्यायचे आहेत. त्यामुळे आता एक्स्ट्रा काहीच तू बोलू नको असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा एवढ्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे ना तो प्राजक्ताला म्हणत असतो की ते सगळं ठीक आहे, पण मला जरा सांगतेस का, म्हणजे मला ना कळत नाही आहे हे पैसे एवढे सगळे कसे काय तुला देत आहेत. म्हणजे थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना, म्हणून म्हटलं, कारण आजकाल हे सगळं एवढं कोणीच करत नाही आणि आज तुझ्यासाठी एवढ्या सगळ्या काही गोष्टी म्हणून विचारलं ग. सांग ना काय आहे नेमकं, कळेल तर म्हणजे मलाही जरा बरं वाटेल ना, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टींबद्दल विचारू नकोस, पण या सगळ्या काही गोष्टी बघितल्यानंतर ना कौस्तुभला वाटत असतं की का म्हणून हे लोक एवढं पैसा देत आहेत, म्हणजे ह्यांचा आणि हिचा काय संबंध आहे, असाही त्याच्या मनामध्ये विचार असतो. कारण आजच्या डेटमध्ये ना कोणी कोणावर एवढे उपकार करत नसतं जेवढे उपकार ना आता इकडे होत असतात. त्यामुळेच ना आता तो विचारतो सुद्धा, पण त्यावर आता ती काहीच रिप्लाय देत नाही. ती म्हणत असते की ठीक आहे, तुला नंतर कधीतरी ह्या गोष्टी कळतील, पण आता नाही. पण तू शांत राहा, हे पैसे आपल्याला सुलक्षणा मॅडमकडनं भेटले आहेत याबद्दल कुठेही काहीच बोलायचं नाही आहे, हेही लक्षात ठेव. हेही आता तिने सांगितलेलं असतं. त्यावर आता तो सुद्धा शांत राहतो. प्राजक्ता कौस्तुभ गेल्यानंतर विचार करत असते आणि ती म्हणत असते की माझं काय आहे ते फक्त माझं आणि मलाच माहिती. मी आता ह्याला कुठे या सगळ्या काही गोष्टी सांगत बसू, असाही विचार ना ती आता करू लागते. तेच दुसरीकडे मात्र आता प्राजक्ता जी आहे ना ती थोड्याशा टेन्शनमध्ये असते, कारण आता काय करावं हे सुधरत नसतं तिला. आपण तर आता म्हटलेलं आहोत की आहे पैसे जे आहेत ते 5 लाख तर त्यांनी दिलेत, पण पुढचं काय, पुढचं सुद्धा काय करावं काही सुचत नसतं. पण आता उद्या मॅडमने बोलवलं आहे तर आपल्याला जायला हवं. ते दुसरीकडे ना आता सुलक्षणासुद्धा झोपायचा प्रयत्न करत असते, पण तिला काही केल्या झोप लागत नसते. सारखं आता तेच आठवत राहतं. तेचमुळे इथे आता ना ती बाहेर येते तर आलोक किचनमध्ये असतो आणि आलोक ना स्वतःसाठी काढा बनवत असतो. तेच लांबूनच ना हे सगळं काही सुलक्षणा पाहत असते. आणि सुलक्षणा जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी पाहते तेव्हा मात्र आता सुलक्षणा त्याच्याकडे बघतच राहते. आणि तेव्हा सुलक्षणाला तो म्हणतो की काय झालं, काय टोल भरायला आली आहेस का, मग भर आणि जा. मग आता सुलक्षणाला जेव्हा या सगळ्या गोष्टी तो म्हणतो तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की काय झालं आहे, तू एवढ्या रात्री इथे काय करतोयस. तेव्हा सुलक्षणाला तो सांगतो की इथे मी काढा बनवायला आलो आहे, दिसत नाही आहे का, झोप लागत नाही आहे म्हणून काढा बनवतोय. आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता इथे असणारी ही सुलक्षणा जी आहे ती म्हणत असते की अच्छा तू काढा बनवतोयस का, झोप लागत नाही म्हणून, मग हा काढा पिल्यानंतर झोप लागते का, मग माझ्यासाठी सुद्धा थोडा. मग आता तो म्हणत असतो की स्वतःचा स्वतः बनवून घ्यायचा. तेच आता सुलक्षणा म्हणते की बरं ठीक आहे मी माझा बनवते, पण कसा बनवायचा आहे ते तरी मला सांग. असंही आता सुलक्षणा इकडे असणाऱ्या आलोकला बोलते. मग आलोक आता तिला ती सगळी रेसिपी सांगत असतो की तिने काय आणि काय काय घातलेलं आहे त्या काड्यामध्ये असं. आणि मग त्या काड्यामध्ये घातलेले सगळे पदार्थ सुलक्षणाला समजतात. मग सुलक्षणासुद्धा सेम तसाच काढा बनवते आणि म्हणजेच मध जिरं त्यासोबत आलं वगैरे कुटून. मग तेव्हा इथे दुसरीकडे पाहायला मिळत असतं की भाग्या आता प्राजक्ताला म्हणत असते की मला ना खूप जास्त आनंद झालेला आहे, कारण आता लवकरच ना आपण आपल्या घरी जाणार आहोत, त्यासाठी मला आनंद झाला आहे. काय सांगू तुला, इतका आनंद झाला आहे ना. तेच आता इकडे
इकडे ना प्राजक्ता भाग्याकडे डायरेक्ट बोलत असते की मला सांग की तुला लग्नच का करायचं नाही आहे. भाग्या आता प्राजक्तावर चिडते आणि भाग्या प्राजक्ताला म्हणत असते की मला एक गोष्ट कळत नाही आहे, तुझं काय चाललं आहे. म्हणजे मी इथे काहीतरी वेगळ्या विषयावर बोलते आणि तू तू पुन्हा तेच घेऊन बसलेली आहेस लग्नाचं. का लग्नाचा विषय काढतेस. मी सांगितलं आहे ना मला लग्न वगैरे करायचं नाही आहे म्हणून, मग सतत तोच विषय का. असंही आता ती बोलून चिडलेली असते. आता प्राजक्ता भाग्याला शांत करत असते. हळू आवाजात बोल, मी तुझ्याशी बोलते ना, शांत हो. मग आता भाग्या म्हणत असते की मग तुझं काय चाललंय मला सांग ना. मी आपल्याबद्दल आता बोलत होते, आपला विषय काय चालू होता आणि तू हे सगळं काय घेऊन बसलेली आहे. मला वाटलं नव्हतं की तू हे सगळं काही मला बोलून दाखवशील. का बोलून दाखवतेस मला हे सगळं. आता असं बोलून ना भाग्या आता झोपत असते. पण प्राजक्ता तिला समजावते. प्राजक्ता तिला म्हणत असते की भाग्या ऐक ना, जर मला सांग तुझ्या आयुष्यात जर एखादा चांगला मुलगा आला तर तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत असतं. पण इकडे आता जी सुलक्षणा आहे ती आता आलोककडनं रेसिपी घेत असते. तिने सांगितल्यानंतर ती आता बालपणीची एक आठवण सांगते, ज्यामध्ये आता त्या बालपणीच्या आठवणीमध्ये ना असं देखील असतं की एकदा लहान असताना आलोकने ना एक आल्याचा तुकडा खाल्ला होता आणि त्याला ना तो तिखट लागला होता. तो त्याला तिखट लागल्यामुळेच ना आणि अख्खं घर जे आहे ते डोक्यावर घेतलं होतं आणि तेव्हा कसं तुला शांत केलं होतं गोड काहीतरी खाऊ घालून, असं देखील सुलक्षणा बोलत असते. आलोक आज चक्क कितीतरी दिवसानंतर तिच्याशी बोलत होता, त्यामुळे तिलाही थोडं बरं वाटत होतं, छान वाटत होतं आणि म्हणूनच ती आता त्याच्याकडे बघत होती. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता ह्या सगळ्या काही गोष्टी अशा होत असतात, त्यामुळे ती हसत असते, आनंदात असते. आणि तेव्हाच ना इकडे आता सुलक्षणाला आता कळत नसतं की आज एवढा कसा काय बदल ह्याच्यामध्ये झाला आहे. पण जो काही बदल झाला आहे ना त्यामुळे सुलक्षणा हॅप्पी असते, खूप जास्त काही खुश असते. सुलक्षणाला जाताना तो म्हणत असतो की काही जे असतात ना ते कडू असलेलीच बरी, जसं आपलं नातंही कसं कडू आहे तेच बरं आहे, कडूच चांगलं असतं असंही बोलून तो आता तिकडनं जातो. जेव्हा तो आता तिकडनं निघून जातो ना तेव्हा मात्र आता सुलक्षणा एकटक त्याच्याकडे बघत असते. पण तिला ना आता आज कितीतरी दिवसाने तो तिच्यासोबत एवढं छान बोलला आहे ना त्याचा आनंद वाटत असतो आणि तिला आता एकदम भारीही वाटत असतं की चला फायनली आपला मुलगा जो आहे तो आपल्याबद्दल इतका चांगला विचार करतोय आणि त्यामुळे आज कितीतरी दिवसाने तो इतका छान बोलला होता. म्हणूनच मग आता तीही म्हणत असते की चला फायनली हे सगळं काही छान झालं आहे आणि त्यामुळेच ना ती आता हॅप्पी असते. सुलक्षणाला आज कितीतरी दिवसांनी छान वाटत असतं आणि ती हाही सुद्धा विचार करते की जसं आता हा एवढं समजून घेतोय तसं उद्या लग्न झाल्यावर प्राजूला सुद्धा समजून घेईल ना. आणि आता त्याच्यामध्ये झालेले बदल बघून ती खुश असते आणि ती रूममध्ये झोपायला जाते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की भाग्याची समजूत ना आता प्राजक्ता घालत असते. भाग्याला आता प्राजक्ता सांगत असते की बघ तू काही गोष्टी समजून घे, ऐकून घे, मला काय म्हणायचं आहे ते. म्हणजे मला कळतंय की तुला ह्या सगळ्या गोष्टी नको वाटत असतील, असं हे नको होत असेल, पण जर तुझ्या आयुष्यात एखादा चांगला मुलगा आला तुझ्यावर भरभरून प्रेम करणारा, मग काय झालं, मग तू हे लग्न नाही करशील का सांग ना मला. मग जर एखादा मुलगा मी तुझ्यासाठी आणला तर मग आता तू काय करशील सांग ना. मग हेही आता म्हटलं जातं. मग तेव्हासुद्धा ना ती शांत असते आणि जेव्हा ती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते तेव्हा मात्र प्राजक्ता तिला चांगल्या अर्थाने समजावत असते आणि तिला सांगत असते की मी जो काही विचार करते ना तो तुझ्या चांगल्या उद्देशानेच करते, म्हणजेच तुझं सगळं काही चांगलं व्हावं असंच मला वाटतं आणि म्हणूनच मी हा विचार केलेला आहे की सगळं काही व्यवस्थित झालं की तुझं लग्नही होईल आणि मग तू माझ्या पसंतीने मुलगा करशील ना. हीही प्राजक्ता बोलत असते. भाग्या आता शांत राहते, कारण भाग्याला लग्न वगैरे करायचं नसतं, पण आता मध्येच प्राजक्ता बोलते म्हटल्यावर प्राजक्ताला ती नाहीसुद्धा बोलत नसते, कारण प्राजक्ताने तिच्यासाठी मुलगा बघितलेला असतो म्हणून प्राजक्ताने डायरेक्टच म्हटलेलं असतं. तेच पुढील भागातमध्ये आता पाहायला मिळतं की सुलक्षणा ही आता सगुणाला बोलत असते की मी जे काही ठरवलं आहे ना ते काही झालं तरी मला हवंच आहे, कोणत्याही गोष्टी मी आता अशाच सोडणार नाही आहे, जे हवं आहे ना ते मिळवण्यासाठी मी बरेच प्रयत्नही करणार आहे असंही ती आता म्हणत असते. प्राजक्ताला तयार करायचंच. प्राजक्ता आता आलेली असते. प्राजक्ता आल्यानंतर म्हणत असते की तुम्ही माझ्याकडे ते मागितलं पण ते का
मी पत्रिका आणलेली आहे. गुरुजीसुद्धा असतात तिथे. आरव नेमका ना त्याच्या मोबाईलला नेटवर्क नसतं म्हणून आलेला असतो. तर सुलक्षणा म्हणत असते की भाग्य आणि आरवचं लग्न लावण्यात मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि नेमकं हे आरवने ऐकलेलं असतं, त्यामुळे आरव त्या दोघींकडेही पाहत राहतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.